Hello English learners, I am Shilang Fulkar and I welcome you to the Oxen Academy of English YouTube channel. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण काही सेंटेन्सेस इथे लिहिले आहेत, ती इंग्लिशमध्ये कशी बोलाल ते अगोदर सांगा. एक म्हण आहे, एक राजा होता, शांतता असेल. वन इज अ सेइंग, वन वॉज अ किंग, सायलेन्स विल बी. वाक्य कानाला रुजतात का? नाही. मग अशा वेळेस अशा वाक्यांची सुरुवात इंग्लिशमध्ये देअर या शब्दाने होते. आता स्ट्रिक्टली जर आपण प्रोनाउन्सिएशनकडे लक्ष दिलं तर इंग्लिशमध्ये THERE या शब्दांचे दोन उच्चार होतात, एक दर आणि दुसरा देअर. त्या ठिकाणी किंवा तिथे या अर्थी THERE या शब्दाचा देअर असा उच्चार होतो. आणि अशा सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमध्ये ज्यामध्ये देअर हा सब्जेक्ट नसतो, हा एम्प्टी सब्जेक्ट असतो किंवा याला आपण प्रिपरेटरी सब्जेक्ट असं आपण म्हणतो, कारण या शब्दांनी वाक्यांची सुरुवात होते. या शब्दाचा उच्चार थोडासा वेगळ्या प्रकारे केला जातो. अशा वेळेस या शब्दाचा उच्चार इंग्लिशमध्ये दर असा केला जातो. परंतु हा भेद इंडियन इंग्लिशमध्ये पाळला जातोच असं नाही. इंग्लिश सेंटेन्सची सुरुवात ही बहुधा सब्जेक्टने होते आणि सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर आपण ॲम इज सारखे सहाय्यकारी क्रियापदे किंवा मुख्य क्रियापदे वापरतो. प्लुरल असेल, अनेक गोष्टी असेल तर आपण आर वापरतो. वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण वॉज वापरतो. प्लुरल सब्जेक्ट असेल तर वर वापरतो. भविष्यकाळामध्ये आपण विल बी हे सर्वत्र वापरतो. ही प्राथमिक माहिती अगोदरच आपली झालेली आहे. परंतु देअर या कन्स्ट्रक्शननुसार, स्ट्रिक्टली स्पीकिंग जर या कन्स्ट्रक्शननुसार जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर आपण इज, वॉज, विल बी वापरतो आणि प्लुरल सब्जेक्ट असेल तर आर, वर किंवा विल बी वापरतो. म्हणजे देअर नंतर इज आर वापरायचं की वॉज वर वापरायचं हे त्या समोर येणाऱ्या सब्जेक्टनुसार आपल्याला ठरवावं लागतं. कन्स्ट्रक्शन बघा, देअर, इज, वॉज, विल बी सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर, आर, वर, विल बी प्लुरल सब्जेक्ट असेल तर. आणि यानंतर एक्सप्रेशन्स ऑफ प्लेस येऊ शकतं किंवा मग एक्सप्रेशन ऑफ टाइम येऊ शकतं. आता यांच्यासोबत ॲम, इज, आर, वॉज, वर आणि शॉ, विल बी यापैकी कोणते रूपे कुठे वापरले जातात हा तपशील पाहण्यासाठी हा चार्ट बघा. या चार्टमध्ये आपण 3 स्तंभ केले आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. पॉझिटिव्ह वाक्य बघा, देअर इज डॉट 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 आहे. पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह वाक्य बघा, इज देअर डॉट 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 आहे का. निगेटिव्ह वाक्य बघा, देअर इज नॉट, इजंट डॉट 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 नाही. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह बघा, इज देअर नॉट डॉट 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 नाही का. देअर आर डॉट 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 आहेत. आर देअर डॉट 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 आहेत का. देअर आर नॉट डॉट डॉट डॉट, देअर आरंट डॉट 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 नाहीत. आर देअर नॉट डॉट 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 नाहीत का. पास्ट टेन्स बघा, देअर वॉज डॉट 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 होता, होती, होते. वॉज देअर डॉट 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 होता, होती, होते का. देअर वॉज नॉट, देअर वॉजंट डॉट 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 नव्हते. वॉज देअर नॉट डॉट 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 नव्हते का. देअर वर डॉट 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 होता, होती, होते. वर देअर डॉट 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 होता, होती, होते का. देअर वर नॉट, देअर वरंट डॉट 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 नव्हते. वर देअर नॉट डॉट 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 नव्हते का. फ्युचर बघा, देअर विल बी डॉट 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 असेल, असतील. विल देअर बी डॉट 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 असेल, असतील का. देअर विल नॉट बी डॉट 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 नसेल, नसतील. विल देअर नॉट बी डॉट 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 नसेल, नसतील का. या सर्व गोष्टी लक्षात याव्या या हेतूने आपण व्हाईट बोर्डवर नेहमीप्रमाणे काही वाक्य लिहिलेली आहेत. हे वाक्य आपण सोडून बघू, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुमच्या क्रमाक्रमाने लक्षात येतील. पहिलं वाक्य आहे, आफ्रिकेत खूप प्राणी आहेत. प्रत्येक वाक्याची सुरुवात ही दर या शब्दाने होईल. देर या शब्दाने होईल. आता पहिलं वाक्य, आफ्रिकेत खूप प्राणी आहेत. आफ्रिकेत खूप प्राणी आहेत म्हणजे खूप प्राणी आहेत म्हणजे अनेक वचन आहे, त्यामुळे आपल्याला इथं आर वापरावं लागेल किंवा मग त्याचं कंट्रॅक्शन्स वापरावं लागतील. देअर इज, देअर्स किंवा देअर आर, देअरर ही त्याची कंट्रॅक्शन्स आहेत. तर आपण देअरने सुरुवात करू याची. प्रत्येक वाक्याची सुरुवात देअरने होईल. देअर एकतर आपण देअरर म्हणू, देअरर किंवा दरर. खूप प्राणी म्हणजे अ लॉट ऑफ ॲनिमल्स. देर आर अ लॉट ऑफ ॲनिमल्स. देर आर अ लॉट ऑफ ॲनिमल्स इन आफ्रिका. इथं लिहून टाकतो, ठीक आहे. देर आर अ लॉट ऑफ ॲनिमल्स इन आफ्रिका. त्यानंतर आकाशात एकही ढग नव्हतं. वाक्य निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला कुठेतरी नॉट ह्या शब्दाचा वापर करावा लागेल. आणि बहुधा आपण ॲम, इज, आर, वॉज, वर, शॉल, विल बी यांच्यानंतरच आपण नॉट हा शब्दाचा वापर करतो.
भविष्यकाळ असेल विल नॉट बी, शॉल नॉट बी असा वापर करतो. नव्हते या शब्दाकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा. नव्हते म्हणजे वाक्य निगेटिव्ह आहे. नव्हते म्हणजे वाक्य भूतकाळातील आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला वॉज, वर आणि त्याच्यानंतर नॉट हे 2 शब्द घ्यावे लागतील एकट्या नव्हतेसाठी. देअरनी सुरुवात होईल. देअर वॉज नॉट अ क्लाउड, एकही ढग नव्हते. इन द स्काय किंवा मग देअर वॉज नो क्लाउड असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता संभ्रमात पडले असाल नॉट का बरं वापरलं, नो का बरं वापरलं, तर ह्या संबंधीची सर्व उत्तरे ह्या समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर भारतात पुष्कळ चांगले लोक आहेत. देअर पुष्कळ आहेत म्हणजे आर अ लॉट ऑफ गुड पीपल. पीपल इन इंडिया. त्यानंतर माझ्या हातात एक चेंडू आहे. वाक्य देअरने सुरू होईल. देअर्स कॉन्ट्रॅक्शन्स वापरू आपण इथे. देअर्स अ बॉल इन माय हँड. कुंपणात एक छेद होते. देअरने सुरुवात होईल. देअर वॉज अ होल इन द फेन्स. त्यानंतर रस्त्यांवर फारशी वर्दळ नव्हती. निगेटिव्ह वाक्य आहे. देअर वॉज नॉट मच ट्रॅफिक ऑन द रोड्स. आता परत संभ्रमात पडले असाल. इथं पुष्कळ हा शब्द होता, इथे फारसे हा शब्द आहे. जवळजवळ या दोन्ही शब्दांचा मराठीमध्ये अर्थ एकच होतो, परंतु आपण इथं अ लॉट ऑफ हा शब्द वापरला आहे आणि इथे मच हा शब्द वापरला आहे. तर यासंबंधीचा सुद्धा छोटासा व्हिडिओ ह्या व्हिडिओनंतर मी पोस्ट करेल. अ लॉट ऑफमध्ये काय फरक असतो, मेनीमध्ये काय फरक असतो, मचमध्ये फरक काय असतो, त्या सर्व गोष्टींचा उलगडा आपण त्या व्हिडिओमध्ये करू. त्यानंतर बसमध्ये पुष्कळ प्रवासी होते. भूतकाळ आहे. देअर खूप होते म्हणून वर हा शब्द. देअर वर पुष्कळ प्रवासी, अ लॉट ऑफ पॅसेंजर्स ऑन द बस. आता तुम्हाला असं वाटलं असेल की बसमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की मध्ये मध्ये इन वापरावा आणि बसमध्ये बस वापरावा, म्हणजे इन द बस असं काहीतरी असं म्हणावं, परंतु असं होत नाही. ऑन द बस असंच म्हणावं लागतं. ट्रेन असेल, बस असेल, प्लेन असेल किंवा बोट असेल, हे जे ट्रान्सपोर्टेशनची माध्यमे आहेत त्यांच्यासमोर आपण इन हा शब्द न वापरता आपण ऑन हा शब्द वापरतो, परंतु याला थोडेफार अपवाद आहेत. त्याचप्रमाणे संगणकात हा देखील एक शब्द आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण संगणकात किंवा संगणकामध्ये असं म्हणू, परंतु इंग्लिशमध्ये ऑन कम्प्युटर, ऑन अ कम्प्युटर किंवा ऑन द कम्प्युटर असंच म्हणावं लागतं. म्हणजे हे वाक्य होईल. देअर इज अ फाईल ऑन दी कम्प्युटर. आपण त्या कम्प्युटरबद्दल जाणतो म्हणून द कम्प्युटर. देर इज अ फाईल ऑन द कम्प्युटर. संगणकात एक फाईल आहे. त्यानंतर मेजवानीत पुष्कळ लोक नव्हती. निगेटिव्ह वाक्य आहे, भूतकाळातलं आहे. देअरने सुरुवात होईल. देअर वर नॉट मेनी पीपल ॲट द पार्टी. त्यानंतर भिंतीला टेकवलेली एक शिडी होती. वाक्य भूतकाळातील आहे. देअरने सुरुवात होईल. देअर वॉज अ लॅडर propped against a wall. There was a ladder propped against a wall. There was a ladder propped against a wall. ठीक आहे. त्यानंतर दवाखान्यात माझ्या समोर 4 लोक होते. There were 4 people
4 people in front of me in the hospital. ठीक आहे, इथे द हा शब्द आपल्याला वापरता येणार नाही. ठीक आहे, इन हॉस्पिटल, कारण मी पेशंट म्हणून गेलो. जर का मी व्हिजिटर म्हणून गेलो असतो इथे हॉस्पिटलमध्ये, तर मी द हा शब्द वापरला असता इन द हॉस्पिटल, जर व्हिजिटर म्हणून गेलो असतो. परंतु ही जी स्थळे आहेत, उदाहरणार्थ स्कूल आहे किंवा मग हॉस्पिटल आहे किंवा मग जेल आहे, जर जेलमध्ये तुम्ही क्रिमिनल म्हणून जात असाल, ठीक आहे, तर इन जेल असं होतं. फॉर एक्झाम्पल, समीर इज इन जेल. समीर तिथं क्रिमिनल आहे, समीर तिथं गुन्हेगार आहे, म्हणून तो इन जेल. आय मीन हॉस्पिटल, मी तिथे पेशंट आहे, त्याच्यामुळे इन हॉस्पिटल. परंतु तुम्ही व्हिजिट देण्यासाठी जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जात असाल, तर मग तुम्ही म्हणू शकता आय वेंट टू द हॉस्पिटल. द हॉस्पिटल म्हणजे आय एम अ व्हिजिटर देअर, आय एम नॉट अ पेशंट देअर. मी तिथं रुग्ण नाही आहे, मी तिथं एक व्हिजिटर आहे, एक भेट देणार आहे, म्हणून आपण तिथं द हा शब्द वापरला. ठीक आहे, जर तुम्ही व्हिजिट द्यायला जात असेल तर द हॉस्पिटल, आणि जर तुम्ही पेशंट म्हणून जात असाल तर आपण इन हॉस्पिटल असं वापरतो. समोरचं वाक्य आहे, शेजारच्या खोलीत एक पेटी आहे. शेजारच्या खोलीत एक पेटी आहे. वाक्य देअरने सुरू होईल. देअर इज अ बॉक्स इन द नेक्स्ट रूम. त्यानंतर विहिरीत विपुल पाणी आहे. देअरने सुरुवात होईल. देअर इज लॉट ऑफ वॉटर इन द वेल. विहिरीत विपुल पाणी आहे. देअर इज अ लॉट ऑफ वॉटर इन द वेल. तर अशा प्रकारे आपण एखादी व्यक्ती किंवा वस्तू एखाद्या ठिकाणी आहे, अस्तित्वात आहे असं सांगण्यासाठी देअर या कन्स्ट्रक्शनचा इंग्लिशमध्ये वापर करतो. मला अशी आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर समजला नसेल तर परत पहा, स्किप न करता पहा. तर आतापर्यंत एवढंच. समोर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इतरांना हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी शेअर या बटनावर क्लिक करा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक केल्याशिवाय वाचू नका. लाईक केल्यानं आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं, आणि आमचे इन्स्पिरेशन टिकवून ठेवण्यासाठी एवढं तर तुम्ही करू शकता. तोपर्यंत थँक्यू सो मच.